सो हॅलो गाईज, कसे आहात सर्वे? आय होप सगळे ठीक असाल. मित्रांनो, आज आपल्याला ट्रिप लागली आहे अर्जंटमध्ये कराड पाटणची. आणि आता वाजलेत बरोबर, तुम्ही बघू शकता 11:22 झालेत, 11:22. आणि 11:30 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे क्लायंटच्या लोकेशनला. CNG पण आत्ताच फुल केलाय आणि जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि रात्रभरात पोहोचायचंय. त्यांना पेशंटला घेऊन जायचंय, आपले मित्रच आहेत. सो त्यांच्या मोठ्या भावाला घेऊन जायचंय. सो जाऊया पटकन क्लायंटच्या लोकेशनला, त्यांना पिक करूया आणि रस्त्यात निघूया. मग रस्त्यात भेटून काय होतंय ते बघूया. मित्रांनो, असं असतं, काल रात्री दिवसभर मी काम करून आलोय आणि आता परत ट्रिप लागली आहे. तर आता आपण चाललोय. त्यामुळे ट्रॅव्हल बिझनेसमध्ये टायमिंगचा कधीच मागे पुढे विचार करायचा नसतो. जितकं वेळेचा कधीच विचार करायचा नसतो. सो असं असतं. सो चला पटकन क्लायंटच्या लोकेशनवर जाऊया, त्यांना पिक करूया. उगाच उशीर व्हायला नको. इथनं काय 2च मिनिटावर आहे. तर जाऊया, त्यांना पिक करूया आणि निघूयात कराडसाठी. चला. सो गाईज, आलोय आपण आता कराडला. कराड पाटण रोड वरती आहे आता. जस्ट क्लायंटला आता ड्रॉप केलं मागे, 5 किलोमीटर मागे. आणि पुढे येऊन थांबलोय जरा फ्रेश व्हायला. म्हणजे तहान लागली होती, त्यामुळे थोडं फ्रेश व्हायला रात्रभर ड्राईव्ह केली. आणि आता ऍटमॉस्फिअर तर बघा काय भारी झालंय. एक नंबर ऍटमॉस्फिअर झालंय. आणि हा जो सरळ रस्ता गेलाय, हा गेलाय सरळ कराडला. आणि मागे जो मागे गेलाय तो गेलाय ह्याला डायरेक्टली चिपळूणला, कोकणात रोड गेलाय. सो आपलं आता मी चाललोय माझ्या वाईफच्या घरी, म्हणजे माझ्या सासरवाडीला. सो इकडनं एक 5-6 किलोमीटर वरतीच आहे. म्हणून आता जाणार, तिथे आराम करणार थोडा वेळ, नाश्ता वगैरे, फ्रेश वगैरे होणार. आणि मग मुंबई साईडला निघायचं आहे परत ट्रिप घेऊन, किंवा कसं शेअरिंगनी बघू काय करायचं. पण 10-11 वाजता आपण निघू असं प्लॅनिंग करतोय. सो रात्रभर प्रवास केला. प्रवास एकदम मस्त. रात्री ड्राईव्ह करायला पण मजा आली. आणि ते पेशंट होते, त्यांना घेऊन आलं. सो हळूहळू चालू. आम्ही काय जास्त हे नाही केली, पण मजा आली रात्रीचं ड्रायव्हिंग करायला. सो पोचलोय. आता जाऊया आणि हे करूया, घरी जाऊया आणि फ्रेश होऊया. खूप दमलागत झालं, कारण रात्रभर झोपलेलो नाही. चला. सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्वे? आय होप सगळे ठीक असाल. मित्रांनो, सकाळ झाली आपली. 2 तास घरी गेलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि 2 तास झोपलो. त्याच्यात थोडंसं बरं वाटलं. तो हे केलंय, कारण जास्त वेळ पण झोपून चालणार नाही. पुढे आपल्याला जायचं, ट्रिप्स भेटणार नाहीत पुण्यातून वगैरे किंवा इकडून. सो झालंय आता. निघालोय उमरजसाठी. उमरजवरनं आपल्याला शेअरिंग शीट्स भेटतील. मग ते घेऊन पुण्यापर्यंत जायचं आणि पुण्यातून मग जायचं ट्रिप घेऊन. बघू. सो असं आहे, ठरलंय. आणि रस्ता तर बघा काय खतरनाक आहे. वातावरण काय खतरनाक झालंय. हा गावाला यायची मजा हीच असते सर. त्यामुळे आउट स्टेशनची ट्रिप करायला बरं वाटतं. थोडी हिरवळ वगैरे बघायला भेटते, थोडं झाडी झुडपं बघायला भेटतात, मजा येते.
सो वातावरण चांगलं असतं. आणि मित्रांनो AC बंद ठेवली आहे मी, कारण एवढं मस्त गार वारा आहे बाहेर की ACची गरजच लागत नाही. सो असं आहे. सो चला जाऊया उमरजला, बघूया शीट कुठल्या भेटतात आणि कितीच्या भेटतात आणि घेऊन निघूया. मग आपल्याला CNG पण भरावं लागणार आहे मध्ये रस्त्यात. सो बघूया चला. आता आपण आहे निसरे आणि म्हणजे आपण आता निघालोय पाटणवरनं. तर पाटणवरनं जर आपल्याला मुंबईच्या साईडला यायचं आहे तर आता कराडला जायचं लागत नाही, कारण मधनं एक निसरे फाटा आहे. निसरे फाट्यावरनं डायरेक्ट याच्यासाठी रस्ता आहे उमरजसाठी. तो डायरेक्ट तुम्हाला कराडच्या बाहेर म्हणजे उमरजला घेऊन बाहेर पडतो. आणि त्याच रोडला आहे मी आता. हा बघा, हा तो रोड आहे आणि पूर्ण कोकणासारखा रोड आहे, एकदम मस्त रोड आहे. आणि आता उबर पण ऑन करून ठेवलंय. म्हटलं जर भाडं लागलं इकडनं तर बरंच आहे, पुण्यापर्यंत घेऊन जाऊ, तिकडनं पुढचं घेऊन जाऊ, असं चालून ठेवलंय. उबर चालू करून ठेवलंय. वाजलं तेवढंच बरं होऊन जाईल. तर बघू वाजतंय का. आणि आता बघू चला काय होतंय. सो गाईज आलोय आता आपण वाकडला. जस्ट आता पॅसेंजर होते ते ड्रॉप केलं इथे मागे भूमकर चौकामध्ये आणि थोडं पुढे आलोय. इथे अमूलमध्ये नाश्ता केलाय. आता मस्त मिसळपाव खाल्ली. बाहेर एवढा आवाज आहे ना, शूट करतोय ते आवाजच रेकॉर्ड होत नाहीये, काय माहिती काय झालंय. सो आता जाऊया पटकन CNG फुल करूया. इथे पुढेच 1 किलोमीटरवर CNG पंप आहे. CNG फुल करूया आणि ऑनलाईन जाऊया आणि निघूया लगेच घराकडे. चला आलोय आता CNG पंपावरती. तिथनं पुढे निघालो. पुढेच आहे तर 2-5 मिनिटाच्या अंतरावर CNG भरतो आणि बोलतो. आलोय आता हा भूमकर चौक आहे. भूमकर चौक आणि चिंचवडला जो रोड जातो त्या रोडवरती उभं आहे. माझ्या मागे आणि गाडी पार्किंग भेटली आहे मस्तपैकी. गाडी आतमध्ये दाबून पार्किंग केले आणि आता थोडा वेळ आराम करणार आहे जोपर्यंत ट्रिप येत नाही, कारण झोप अजिबात झाली नाही आणि थोडी झोप यायला लागली आता. सो आता थोडा वेळ आराम करूया आणि बघूया कुठली ट्रिप येते. ट्रिप घेतल्याशिवाय तर काय आपण जायचं नाही तर आपल्याला काहीही ट्रिप परवडणार नाही. त्यामुळे ट्रिप घेऊनच आपल्याला मुंबईला जावं लागेल. सो कितीही उशीर झाला तरी आज ट्रिप घेऊनच जायचं आहे. सो चला थोडा वेळ आराम करतो आणि मग बोलतो. सो गाईज आलोय आपण आता चिंचवडला आणि थांबलोय चिंचवडमध्ये आता. आणि जवळजवळ आता 4:45 वाजता लॉग इन केलं होतं. आता वाजलेत 8, म्हणजे जवळजवळ 3 तास झाले. जवळजवळ 3 तास झालेत, अजून काही बुकिंग नाही पडली आपल्याला. सो वाट बघतोय काय पडेल बुकिंग, काय कळत नाही तर बघू कधी पडते बुकिंग. आणि खूप दमलोय, झोप काढली मी 1-2 तास मस्तपैकी. पण मुंबईची ट्रिप आज पडलीच पाहिजे काही करून. चला बघू कधी पडते. सो गुड मॉर्निंग गायज, कसे आहात सर्व? आय होप सगळे ठीक असाल. मित्रांनो आज आपल्या व्हिडिओचा आहे 3रा दिवस आणि मित्रांनो कराड ट्रिपचा 3रा दिवस आहे. परवा रात्री काल सकाळी आपण कराडला गेलो होतो आणि आज काल पुण्यामध्ये आलो. तिकडनं काही ट्रिपच नाही पडली पुण्यातनं आपल्याला, म्हणून थांबलोय पॅसेंजर भरायला. तर पॅसेंजर पण नव्हते आणि आता 7 वाजता निघालोय. मी थांबलो होतो माझ्या रिलेटिव्सकडे. सो आता ऑनलाईन केलंय परत. आता बघू कधी ट्रिप पडते, कारण आता एक ट्रिप पडली मंत्रालयाची आणि मी ऑन द वे असतानाच ती कॅन्सल झाली. सो आता बघू कधी ट्रिप पडते आणि भेटते. सो थांबलो तो आहे, बघूया कधी ट्रिप पडते. चला.